पश्चिम नागपूरचे काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे यांनी वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर सरकारला सवाल केलेत। सायबर गुन्हे रोखण्यासाठी खर्च करण्यात आलेल्या सुमारे 2000 कोटी रुपयांचा नेमका उपयोग कुठे झाला असा थेट सवाल त्यांनी केला। गुन्ह्यांमधून फसवलेल्या पैशांची रिकव्हरी केवळ 2% इतकीच असल्याची गंभीर बाब त्यांनी अधोरेखित केली। अध्यक्ष महोदय, सायबर गुन्हे रोखण्यासाठी राज्य शासनाने पाऊल उचललं आहे, त्याची माहिती सुद्धा सभागृहात दिली आहे। परंतु फसवणूक झाल्यानंतर आतापर्यंत त्याचा रिकव्हरी रेट किती आहे, किती लोकांचे पैसे परत मिळाले आहे? या राज्यात करोडो रुपयाचं नुकसान या सायबर गुन्ह्यांमुळे झालं आहे। आमचे आमदार अमित झनगाय यांना सुद्धा असाच कॉल आला होता, ते फसले नाही, त्यांनी पोलिसात तक्रार केली। मला वाटतं की हे गुन्हे रोखण्यासाठी आम्ही या राज्य शासनाने आतापर्यंत 2000 करोड रुपये खर्च केलेले आहे। परंतु जोपर्यंत हा गुन्हा घडू नये यासाठी जनतेला सतर्क करत नाही आपण गोल्डन अवरमध्ये, तर आपण त्याला सांगतो। परंतु रिअल टाईम अलर्ट संदेश जर आपण सामान्य जनतेपर्यंत, जसं आता मंत्री महोदयांनी उत्तरात सांगितलं की दिलं, तर माझा हा स्पेसिफिक प्रश्न आहे की शासन सामान्य जनतेपर्यंत राज्यातल्या हे गुन्हे घडू नये यासाठी काही संदेश पाठवणार आहे का, जेणेकरून हे 2%चं रिकव्हरी रेट आहे, हा गुन्हा घडायच्या आधीच जर जनता सतर्क झाली तर थांबू शकेल? यासाठी सरकारची काय योजना आहे, हा माझा स्पेसिफिक प्रश्न।